नमस्कार, मी सागरराजे प्रभातपूर न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपण सध्या कळंबोली या ठिकाणी आहोत। अगदी मॅकडॉनल्डच्या बाजूला किंवा मुख्य हायवेच्या बाजूला एमजीएमच्या बाजूला हे सगळं आहे आणि या ठिकाणी पाहिजे तुम्ही की महाविकास आघाडीचे नेते मंडळ या ठिकाणी जमलेले आहेत। पोलिसांचा मोठा फौज फाटा आहे। सिडकोची अतिक्रमण विरोधी कारवाई या ठिकाणी आहे आणि ह्या कारवाईला मात्र येथील ग्रामस्थांकडून विरोध केलेला आहे। त्या तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील त्यांच्या बाजूने म्हणजे ग्रामस्थांच्या बाजूने या ठिकाणी हजर आहेत। तर नक्की काय परिस्थिती आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। बघा साहेब, तुम्ही येता का? थोडा गावचा विषय तुमच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे बरोबर या। तर नगरसेवक रवींद्र भगत जे येथील स्थानिक नगरसेवक देखील आहेत आणि महाविकास आघाडीचे देखील आहेत। बरं, ही सगळी ठीक आहे, काय हरकत नाही, सगळी मंडळी तुमच्या सोबत या ठिकाणी जमलेली आहे। तर अगोदर हा प्रकार काय ते मला सांगा आणि नक्की तुमचं म्हणणं काय? नमस्कार प्रथमतः आणि मी मुद्दाम आपलं प्रभातपूर चॅनलचं आभार मानेल, कारण सातत्याने आपण भूमिपुत्रांच्या इथल्या प्रकल्पांच्या विषय आणि काही कुठे कारवाई असले का आपण थांबतात। आज आपण या ठिकाणी बघत असाल का कळंबोली ठिकाणी हा एमजीएम हॉस्पिटलच्या समोर जो सेक्टर 1चा या प्लॉट आहे, या ठिकाणी जवळजवळ शेकडोच्या संख्येने या ठिकाणी पोलीस आणि सिडकोचा ताफा या ठिकाणी आलेला आहे। मुळात या इथल्या आता सर्वच महाआघाडीसाठी नेते मंडळी आहेत। महाराष्ट्राचा निर्णय झालेला आहे का 250 मीटरमध्ये कोणतीही कारवाई करणार आहे। आमची ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे का जोपर्यंत 250 मीटरचा जर महाविकासाने निर्णय घेतलेला 250 मीटरपर्यंत जोपर्यंत जे निवासी असेल या कमर्शियल जी बांधकाम आहेत हे मंजूरचा जोपर्यंत नियोजन चालू होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असं सातत्याने आम्ही त्यांच्याकडे मागणी। परंतु ही निर्णय होताच सिडकोचे अधिकारी या ठिकाणी मोठा म्हणजे या ठिकाणी यातल्या भूमिपुत्रांना आणि ग्रामस्थांना अन्याय आहे। मुळात 2012ला मी या ठिकाणी सरपंच होतो, त्यावेळेस याच ठिकाणी याच भूखंडावर या इकडच्या साठी आगरी कोळी कराडे भवनाचा प्रस्तावित असताना या ठिकाणी एखाद्या 5 स्टार हॉटेलसाठी हा भूखंड देण्याचा घाट या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे। मुळात आपण याला सांगू शकतो का, परंतु महानगरपालिका प्रस्तावित झाली आणि महानगरपालिकेने या ठिकाणी कोणताही आमचा विचार न करता सिडकोनी कोणताही विचार करता हे दोन्ही भूखंड एखाद्या 5 स्टार 3 स्टार हॉटेलसाठी हे देण्याचं कारण सांगले, याचा आमचा विरोध आहे। मोकळी जागा आहे 250 मीटरच्या आतमध्ये आम्हाला काही म्हणणं नाही का तुम्ही आमच्यासाठी या इथल्या प्रकल्पासाठी ठेवा, परंतु इथल्या नागरिक सुविधांसाठी ते भूखंड आरक्षित असले पाहिजे। इथल्या भूमिपुत्रांसाठी जो तुम्ही आगरी कोळी भरून भूखंड दिला होता तो तिथे ठेवला पाहिजे, विनाकारण एखाद्या बिल्डरला किंवा एखाद्या याला आणून या ठिकाणी द्यायचं। ह्याला विरोधसाठी आम्ही सर्व महाआघाडीसाठी जमलेलो आहे। महाविकास आघाडीचे या ठिकाणी शिवसेनेचे शिरीष घरसाहेब असतील, काँग्रेसचे सुदाम पाटील असतील, सॉरी राष्ट्रवादीचे सुदाम पाटील जे असतील ओके, तसे रामदास शेवाळे जे असतील, प्रदीप ठाकूर जे असतील, ही सगळी मंडळी महाविकास आघाडीची म्हणून। बरं, मी मुद्दा आहे ना आता सुदाम पाटील यांच्याकडे जाणार आहेत, ते आता सातत्याने त्यांची नवीन भूमिका या थोडी या सत्ता तुमची आहे, नंतर मला जायचं आहे शिरीष बघितलं शिरीषजी यांच्याकडे। सत्ता तुमची आहे, महाविकास आघाडीचा निर्णय देखील आहे की या ठिकाणी जी स्थानिकांची बांधकामं असतील ती नियमित केली जातील, कुठलीही कारवाई या ठिकाणी होणार नाही असं आश्वासन असताना देखील आज ही कारवाई आहे। अगोदर मला सांगा ती बांधकामं कुठली आहेत, व्यावसायिक आहेत का स्थानिकांची राहण्याची बांधकामं आहेत, आणि सिडकोची कारवाई मग का होते जर महाविकास आघाडीने हा निर्णय घेतलेला की स्थानिकांची जी बांधकामं आहेत, जुनी बांधकामं आहेत, राहती घरं आहेत, ही सगळी वाचतील, मग अशा वेळेला तुम्हाला इथे रस्त्यावर येण्याची काय गरज पडते? बांधकामं निवासी असो किंवा व्यावसायिक असू द्या, महाविकास आघाडीचं धोरण आहे जिथे बांधकाम आहे तिथे ते नियमित करण्याचं धोरण घेतलेलं आहे। त्याच्यासाठी स्वतंत्र त्यांनी कार्यालयसुद्धा तिथे निर्माण केलेलं आहे। 200 चौरस मीटरला 30% सवलत आणि 200 ते 500 चौरस मीटरला 60% सवलत, 60% दराने तिथे पैसे भरायचे आहेत। हे सगळं होत असताना कुठले तरी 1-2 अधिकारी हे मंत्री महोदय किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देतात का नवीन बांधकाम आहेत। आमचं त्यांना आव्हान आहे का आपल्याकडं गुगल आहे, गुगलवर आपण चेक करा, म्हणजे त्याच्यामध्ये पारदर्शकता दिसून येईल का कुठलंही बांधकाम इथे नवीन नाही जुनं आहे। नवीन असेल तर आम्ही निष्कासित करून देऊ, परंतु कुठेतरी भूमिपुत्रांना टार्गेट करून त्यांना कुठेतरी त्यांच्या रोषाला सामोरं सिडकोने जाऊ नये। एकतर या महाविकास आघाडीने ऐतिहासिक असा निर्णय जो 250 चौरस मीटरचा जिथे आहेत ती बांधकामे नियमित केलेली आहेत ना, त्या पद्धतीनं कार्यवाही चालू झाली आहेत। पंचतारांकित हॉटेल्स टाका तुम्ही किंवा 7 स्टार टाका, आमचा कुठल्याही हॉटेलला व्यवसायाला विरोध नाही, परंतु आमच्या जागा आम्हाला तुम्ही तिथं सुरक्षित ठेवा, तिथं आमचं संवर्धन झालं पाहिजे, आमच्या मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत। हे होत असताना जर तुम्ही कारवाई केली तर तुम्हाला कुठेही कारवाई आम्ही करू देणार नाही। वेळ पडल्यास
आम्ही संघर्ष करू, आमच्यावर केसेस करा, आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही इथून हलणार नाही. बरं शिरीष घरज साहेब आहेत. साहेब खरं तर महाविकास आघाडीची सत्ता, आपण जिल्हाध्यक्ष आहात, ही सगळं प्रकरण तुम्ही पाहिलं. आता मी पाहिलं की तुम्ही कोणाशी तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलत होता, कानावर विषय घालत होता की कारवाई चुकीची थांबवावी. काय नक्की प्रकार आहे, तुमचं म्हणणं काय असं? नाही, प्रश्न असा आहे की हा जो कळमोलीचा जो परिसर आहे, हा परिसर कळमोलीचा ॲक्च्युली सिडकोचा जो गव्हर्नमेंटचा जो निर्णय झालेला आहे 250 मीटरपर्यंतचा, तो हा 200 मीटरच्या आतच आहे. तरीसुद्धा ह्या लोकांचं म्हणणं आहे की हे होल्डिंग बोर्ड हे बेकायदेशीर आहे. मला हे बेकायदेशीर नाही, गव्हर्नमेंटने निकाल दिलेला आहे, तुम्हाला GR दिलेला आहे का हे 250 मीटरच्या आत जी प्रकल्पग्रस्तांची जागा किंवा घरं असू दे किंवा धंद्यासाठी जे काय त्यांचं कुठलेही उदरनिर्वाह असतील तर ते तोडू नये हे त्यांना सांगितलेलं आहे. आताच मी आमच्या शिंदे साहेबांच्याबरोबरचं बोलणं झालं, त्यांनी त्यांच्या MD साहेबांना सांगितलं आहे की 250 मीटरपर्यंत कुठलाही प्रकल्पग्रस्तांचा घर जुन्यातला असेल तर तोडायचा नाही, कारण 2024-22पर्यंतची जी घरं निर्मित करण्यात आलेली आहेत, हा GR काढलेला असताना आता हे लोक सिडकोवाल्यांना काय आता काय काम राहिलं नाही म्हणून ते आता इथं करण्यासाठी आलेले आहेत, तोडण्यासाठी आले आहेत. त्याला आमचा विरोध आहे. का विरोध याच्यासाठी आहे की आता GR निघूनसुद्धा हे लोक येत आहेत, तर आमच्या लोकांनी करणार काय? आजपर्यंत आमच्या लोकांना त्याला घराला घर नंबर दिलेला आहे, महानगरपालिकेने घरपट्टी नंबर दिलेला आहे. असं असतानासुद्धा हे जाणूनपूर्वक इथले कोणतरी असतील काय लोकांना त्रास देणारी लोक, तर त्या लोकांचं हे काम चालू आहे. पण आम्ही हे महाविकास आघाडीने जो निर्णय घेतलेला आहे हा ठाम आहे ना, आम्ही हे तोडू देणार नाही आणि हे तोडलं तर ते आम्ही मोठं आंदोलन करू इथे. रामदास शेवाळे जी देखील आहेत, खरं तर महानगरपालिकेचा हा विषय यायला पाहिजे. जर म्हणजे परवानगीचा विषय असेल, हे जे म्हणजे आता होर्डिंग्स किंवा बॅनर असतील, त्यांचा जर महानगरपालिकेची परवानगी असायला पाहिजे होती. मग रवींद्र भगतजी बोलले होते मला की ही जागा जी आहे ही मालकीची आहे, बरोबर ना. मग अशा वेळी महानगरपालिकेची कारवाई पाहिजे होती, परंतु सिडको कारवाई करत असते, सिडको ऐकतच नाही. अशी परिस्थिती का नेमका? नाही, सिडको म्हणजे कसं आहे, गोरगरिबांच्या न्याय हक्कावरती गदा आणणारी सिडको आहे. कारण त्यांच्यामध्ये इतका सावळा गोंधळ आहे की आमच्या आता जिल्हाप्रमुख त्यांच्याशी बोलणं केलं तर त्यांना काही गोष्टीचं उत्तर देता आलं आहे. जसं आता आपण पाहत असाल की 7/12 आहे, हा 7/12 ह्या जागेवरती 7/12चं जर आहे तर सिडकोला कारवाई करायचं कारण काय आहे? संपादित केलीच नाही जागा तुमचं असं म्हणणं? क्लिअर आहे बघा, हे तुम्हाला झूम होत असेल तर तुम्ही पहा, ह्याच्यावरती शेतकऱ्याच्या नावात 7/12 आहे. मग सिडकोचं काय? म्हणजे सिडको काय बिल्डरांच्या ह्याच्यासाठी आहे का? सिडकोचा संकल्प काय होता की सुंदर शहराचे शिल्पकार, तसं राहिलं आहे का? 1970 साली ह्या जागा एक्वायर केल्या, त्या लोकांना अजून प्लॉट नाही दिले. आता महाविकास आघाडीनं जो निर्णय घेतला 200-250 मीटरचा, त्याचं सर्वेक्षण करावं ना पहिलं, कमर्शियल किती, रेसिडेन्स किती, लोकांना डिक्लेरेशन द्यावं ना. त्यांनी ते आता स्लॅब काढले 30%, 70%, ह्याची पूर्ण कारवाई केल्यानंतर करा ना तुम्ही. आणि या होल्डिंगने काय सिडकोचं जातं काय नेमकं? ज्या भूमिपुत्राच्या जागा 1 रुपयाने घेतल्या आणि करोड रुपयाला विकल्या, हे काय सिडकोचं काय हा विषय होता का? सिडकोचं स्वप्न होतं की सुंदर शहर बनवून द्यायचं. त्यांनी काय केलं? एजन्सी केली ना, रिअल इस्टेटचं काम केलं. हे काय ह्याच्यासाठी गोरगरिबांच्या जागा घेतल्या का? तर नाही. सिडको जाणून बुजून तुम्ही सांगा आता हे होल्डिंगसाठी, हे म्हणे होल्डिंग काढायचं आहे. बरं ठीक आहे, हा होल्डिंग बी काढायचा काय विषय नाही, काढू द्या. इथे काय आता काय टावर येतोय, इथं काय रस्ता जातोय, अडचण काय? जाणून बुजून ह्या गोरगरीब जनतेला त्रास देणं हे सिडकोचं धोरण आहे. पण हे त्यांचं धोरण आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. शेवटी राज्यामध्ये सरकार आघाडीचं आहे. मुख्यमंत्री हे गोरगरिबांचे कैवारी म्हणून आपण पाहत आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने काम करणारे मुख्यमंत्री या राज्याला लाभलेत आणि त्या मुख्यमंत्री आदेशाने आमची सगळी मंडळी काम करतात. हे सर्व आघाडीचे पदाधिकारी आहेत. त्यांनी किती काही केलं तर आम्ही लोक कायद्याचा धाक दाखवला तरी कायद्याचं राज्य जरी असेल पण त्याच्या पलीकडे इम्प्लिमेंट केले पाहिजे ना. तुम्ही सर्वे करा, डिक्लेरेशन करा, कमर्शियल किती, रेसिडेन्स किती, स्लॅब करा, त्याचे त्यांना इंटिमेट करा, नोटिसा द्या, नंतर करा ना कारवाई. हे दादागिरीची कारवाई ह्या कदापि आम्ही हे सगळे महाआघाडीचे हे सगळे आहेत हे कदापि मान्य करणार नाही. बरं बघा ना, म्हणजे मला एक गोष्ट जाणवते की इथला सत्ताधारी पक्ष असेल किंवा स्थानिक जनता असेल, ही देखील सिडकोच्या विरोधात नेहमी आवाज उठत असते. आणि त्यावेळेला महाविकास आघाडी
त्यांची वेगळी भूमिका होती असं दिसत असतं. पण आता तुम्ही देखील मग सिडकोच्या विरोधातच सध्या आहात. सिडको नेहमी चुकीचं बघतं हे तुम्ही देखील मान्य करता का? आणि आज महाविकास आघाडीचे आहेत पदाधिकारी, परंतु इथले सत्ताधारी पक्षाचे दिसत नाही. शिडको चांगलं वागतं हे आम्ही कधी सांगितलं ना, कारण की आमचे भूखंड अजून बाकी आहेत. लोकांचे वाढभाऊचे पेमेंट, उच्च न्यायालयाचा आदेशचा अवमान झाला. तिथे त्यांच्या बसण्याच्या खुर्च्या असतील, संगणक असतील, शेवटी अवमान म्हणून त्यांना बसायला आज खुर्च्या नाहीत, संगणक नाहीत. हे सिडकोनी नेहमी तिथल्या जनतेची दिशाभूल केलेली आहे. सत्ताधारी विरोधक याच्यात काय वेगळा भाग नाही. सिडको कोणाचंच ऐकत नाही असं तुमचं म्हणणं आहे? सिडको ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यांना काय झालं आहे, इथल्या मूलभूत लोकांना हाताशी धरून इथल्या जे मूल भूमिपुत्र आहेत त्यांची नेहमीच दिशाभूल केलेली आहे आणि त्यांना फसवलेलं आहे. मुळात काय झालं आहे, सिडकोला असं वाटतं काही सगळ्याच जमिनी सिडकोच्या आहेत. प्रकल्पग्रस्तांचे जे जागा काही सुटलेल्या आहेत, काही 7-12 आहेत, ते म्हणतात सगळं सिडको आहे. पण त्यांनी जाणून पुढं पहिला सगळं पेपर बघावे, मग इकडे तोडायला यावं. ते पेपर न बघता जर तोडायला येत असतील तर त्यांना आम्ही कदापि तोडू देणार नाही. तर भरत पाटील जे देखील आहेत ते बोलणार का? तुम्ही बोलता? ओके ओके. ते महाविकास हा बघा. ओके ओके. महिला कोण आहेत? कोणाला बोलायचं आहे का? या बे या या इकडे या. जरा तुम्ही काय विषय काय तुमचं काय म्हणणं आहे? विषय सरिता माया भगत. आज 30-35 वर्ष झाली आम्ही या जागेवरती आहोत. पण सिडकोला काय झालंय काय माहिती नाही. येतात आणि वॉर्निंग देऊन जातात. पण आम्हाला काय, आमचा 250 फुटाचा आम्हाला जो आहे 250 मीटरचा, तो आम्हाला त्या लोकांनी करून द्यावा. रीतसर कायदेशीर करा ना. तुम्ही अचानक येता, अचानक तोडायची कार्यवाही करता. आम्ही कुठं जाणार? आमचं पोट त्याच्यावरतीच आहे ना. अजूनपर्यंत आम्हाला 12.5% मिळाले नाहीत. आमच्या जमिनी घेतल्यात तुम्ही. बरं मी काय म्हणतो, ह्या कुठल्याही जागेचे प्लॉट कोणालाच मिळालं नाही का? आपला तो आता तुम्हाला सांगू होतं, एक तर आता आमचे एक श्रीपद मुकुंद भगत आहेत. मुळात त्यांची आवडच आहे ना, मेट्रो सेंटर मिळालेलं की ती वगळले झाले, म्हणजे आवडच झाली नाही आहे. तरी सिडको सांगता आमची जागा आहे, हे 1 एकरचा जागा आहे आणि यात 5 स्टारच्या हॉटेलमध्ये आहे. म्हणजे अशा चुकीचं अशा कोर्टात पण मॅटर आहे या ठिकाणी, जे शेतकरी कोर्टात गेलेले आहेत, आवड त्याची झाली नाही. आणि अशा असताना सिडको येऊन सांगतं का आमची जागा, मुळात हेच चुकीचं आहे. आपल्याला सांगू इच्छितो. बरं बघा ना की आता हे महाविकास आघाडीचे सगळे दिग्गज नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या तरी अजून ते थांबलेले आहे. एखादा सामान्य माणूस असेल किंवा सामान्य शेतकरी असेल आणि ही सगळी मंडळी त्यावेळी अवेलेबल नसेल आणि सिडको आली तर ते घर पण तोडतील होते असं, आणि ते वाचणार नाही तुम्ही लोक आले तरी. म्हणजे नंतर मागे राजेश पर्शनचं देखील असं झालं होतं. बरोबर बोला. आता आपल्याला सांगू इच्छितो का राजेश परशेमधून आहे या ठिकाणी आणि त्या राजेश परशेचा हा विषय पण कोर्टात आहे. परंतु सिडकोवाले येऊन म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या बिल्डर जर असेल तर त्या बिल्डरला कंपाऊंड वॉल मारण्यासाठी पण सिडकोचे अधिकारी इथला पोलीस पाहतात आणि तोड कारवाईसाठी पण पोलीस पाहतात. असंच या ठिकाणी जे भूखंड आहे, ज्या ठिकाणी सिडकोचे अधिकारी आले, सर्वे केला, भूखंडावर बिल्डरच्या माध्यमातून त्या भूखंडावर बाउंड्री मारून दिली आणि परत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी असाच कोणतरी एखादा उठफंडून जातो कोर्टात आणि तो कारवाई करण्यासाठी परत सांगतो. म्हणजे अशा पद्धतीचा सिडकोचा दुप्पटी कारभार चालू आहे या ठिकाणी. मला आठवण आहे, मी राजेश पर्शीची मी स्वतः बातमी केली होती. राजेश पर्शीकडे या जरा 2 मिनटं. त्यावेळी तुमच्या घरावरची कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले होते आणि मला आठवते की बबनदादा पाटील असतील, त्याने ती कारवाई थांबली अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला तसे रिलीफ मिळाले आहे. आता नक्की तिथे काय परिस्थिती आहे तुमच्या घरचं? आता परिस्थिती बघायला गेलो तर आता पण जैशी परिस्थिती होती तशीच आहे. आम्हाला आतापर्यंत काही न्याय मिळाला नाही आहे. हा जो भूखंड आहे तो आमचा प्रायव्हेट होता. आमच्या आजोबांनी विकत घेतली होती, पण काही लोकांनी काहीतरी त्याच्यावरती तलाट्याला 2 पैसे देऊन तो 7-12 फिरवा करून नाव केला होता आणि तिथं आमचा 50 वर्षापासून तिथं आमचा अधिकार आहे, तिथं घर होता. तरी पण आता हे सिडकोची दादागिरी अशी चालते की प्रायव्हेट प्लॉट जरी असेल तरी तो प्लॉट खाली करून देण्याचा हा ठेका घेतलेला आहे. हे त्यांनी ते पैसे घ्यायचे आणि प्लॉट खाली करून द्यायचा. मग तुम्ही बघा ना, प्लॉट तुमच्या सिडकोच्या याच्यामध्ये येत असेल तर ठीक आहे, हा आमचा प्रायव्हेट प्लॉट आहे आणि प्रायव्हेट प्लॉट पण खाली करून देण्याच्या सुपाऱ्या घ्यायला लागल्या ती लोक. आणि आता पण परिस्थिती तशी तर तशीच आहे. अजूनपर्यंत आम्हाला काही न्याय मिळाला नाही. 2 ते 3 वेळा आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे पण गेलो होतो, तरी पण लक्ष देत नाही आहेत ते लोक. मग काय करणार, गरीब लोक काय करणार? आमचा खाण्यापिण्याचा राहण्याचा आता पण तो घर तसाच पडलेला आहे आणि मी आता पण भाड्याने राहतो. आता 2 वर्ष व्हायला आली. बांधून देणार होते तसं काय झालं?
ते फक्त यांच्या खोट्या गोष्टी असतात हो, या सर्व खोट्या गोष्टी आहेत त्यांच्या, बांधून देऊ आम्ही करू, आमची चुकी झाली तुम्ही या, पण तिथं गेल्यानंतर फक्त पायऱ्या झिजवल्याशिवाय आपल्याला काय भेटतच नाही. बघा ना, म्हणजे कोर्ट कचेरी ही देखील का फुकटात आहे का? वकील पैसे घेतात सगळे त्यासाठी. सिडकोच्या अधिकाऱ्यांना आम्ही आमचा स्टे, कोर्टाची ऑर्डर दाखवतो बाबा या जागेवरती, आणि सिडकोची जागा नाही आहे इथं, आम्ही स्टे घेतलेला, प्रायव्हेट जमीन आहे. स्टे दाखवलं तर ते विशाल ढगे त्याने हातामध्ये स्टे घेऊन असं फेकून दिला. म्हणजे कोर्टाचा किती अवमान करतात हे लोक. यांना आम्ही अवमान याची काय दाखल का केली नाही? केलेले आहे, पण या लोकांनी काय केलं, पोलिसांना पण या लोकांनी पैसे दिलेले होते. पोलिसांना पैसे, आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज घेऊन गेलो, माझी आई माझे मुलं तर आम्हाला हाकलून लावलं तिकडनं, काही अर्ज आम्हाला घेता येणार, का घेता येणार नाही, आमच्यावरती अन्याय झालाय ना, मग तुम्ही घ्या ना. पोलिसांनी ते डायरेक्ट पत्र फेकून दिलं. आम्ही मग शिपीकडे वरती बेलापूरला पत्रव्यवहार केला, मग तिकडनं इकडं जो पत्रव्यवहार आल्यानंतर आमचा जबाब घेतला पाहिजे की नाही, तर जबाब घेण्यासाठी पण आम्हाला तिथं उभा नाही केला. म्हणजे सर्व फायली तसेच जसं दबवलेल्या आहेत. या लोकांना प्रत्यक्ष सर्व पैसा वाटप केलेला आहे सिडकोला, पोलीस स्टेशनपासून त्या सरदारजीने. मग त्यांची तोंड बंद झालेली आहेत. आमच्याकडे कुठून गरिबाकडनं पैसे येणार? आमच्याकडे पैसे असता आम्ही पण पैसे दिले असते या लोकांना, आम्हाला पण न्याय भेटला असता. आता पैशाशिवाय न्याय भेटत नाही इथं, हे नक्की झालेलं आहे. बघा ना, अतिशय म्हणजे खेदानं ते या ठिकाणी म्हणतात की आम्हाला पैसे असते तर आम्ही पैसे दिले असते, म्हणजे पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही अशी त्यांची भावना झालेली आहे, आणि ती खरी म्हणावी लागेल. आता या बरं, तुमचं बोलणं झालं का आता कोणाशी तरी? काय झालं नेमकं? नाही बोलणं, आता सिडकोची कारवाई थांबवायला सांगितलं. तुम्ही मंडळी ही कुठपर्यंत थांबणार आहे या ठिकाणी सध्या? ते जाणारच ना, जिथपर्यंत आम्ही ते जात नाही तोपर्यंत. पाटा गेल्याशिवाय जाणार नाही. सिडकोचा पोलिसांचा फौजपाटा गेल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. तुम्हाला काय आश्वासन कुणी दिलं का या सगळ्या बाबतीत? आश्वासन देऊन देवा कारवाई करून देणार नाही. भूमिपुत्रांच्या कुठल्याही बांधकामावर कारवाई होऊ देणार नाही. तर इथल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची ठाम भूमिका आहे की महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे की स्थानिकांची घरं असतील किंवा बांधकामं असतील ही नियमित करावी, आणि अशा वेळी जर ही कारवाई होत असेल, मग सत्ता आमची असून देखील जर सिडको ऐकत नसेल तर मग आम्ही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत इथनं जाऊ नये. जोपर्यंत पोलीस किंवा इथले जी सगळी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी आलेली सगळी जी यंत्रणा आहे ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. परत एकदा शेवटचं मला रवींद्र भगत यांच्याकडे जायचं आहे. भगतजी, काय आता नवीन प्रताप? आज तुम्हाला या ठिकाणी मी हा नकाशा दाखवतो. या ठिकाणी आपण नकाशा बघत असाल, या ठिकाणी कम्युनिटी सेंटर प्लॉट आहे आणि हा हॉटेलसाठी प्लॉट आहे. परंतु आता ज्यांची जे कारस्थान चालू आहे, हे जे एवढा मोठा पोलीस ताफा जो आणलेला आहे, हा यासाठी आणलेला आहे. ॲक्च्युली पोलिसांना पण अंधारात ठेवलं जातं सिडकोच्या अधिकाऱ्यांकडनं. मुळात हा प्लॉट भूखंड बघितला असेल तर हा संपूर्ण भूखंड या सिडकोच्या अधिकारी ह्या एखादा 5 स्टार हॉटेल देतं. मुळात या ठिकाणी 3 ते 4 प्लॉट आहेत. छोटासा प्लॉट आहे सेंटर, कम्युनिटी सेंटरसाठी. हा 2012ला आगरी कोळी कराटे भवनासाठी प्रस्तावित असताना सुद्धा आता परत चेंज करून फ्युचर डेव्हलपमेंट हा 5 स्टार हॉटेलसाठी देण्यासाठी, हा कारस्थानसाठी आमचा इथं या ठिकाणी विरोध आहे. तर आपण प्रशासनामार्फत आहात का? तर अधिकारी देखील आलेले आहेत, पोलिसांचा खूप मोठा फौजफाटा आहे, आणि ही मंडळी काय इथून हटायला तयार नाही. नक्की काय होईल त्या बाबतीत आपण सातत्यानं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रल्हाद गायकवाडसह सागर राजे, प्रभातपुरी न्यूज करता, कळंबोली. एक मिनटं, साहेब आले त्या ठिकाणी. चालूच ठेवा. या ठिकाणी स्टे पण आहे. हे आता सिडकोच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही, त्यांना आता मला माहिती नव्हतं तो विषय. ज्या ठिकाणी जागेचा घरासंदर्भात आहे त्या ठिकाणी आजूबाजूला कमर्शियल आमची पोटापाणीच आहे. ते जर ते आहे 29/9/2022 या परिसरातून तुम्ही 20 किलोमीटर बाजूला पण तोडणार का? पण आता हे 29/9/2022 पण सुद्धा ऑनलाईन चेक करा, ऑनलाईन चेक करणं पाहिजे आहे ना या ठिकाणी. आणि सर ही महत्त्वाची गोष्ट, 7/12 एका गामीच्या नावाचा भूखंड आहे या ठिकाणी.
एक आदिवासींचा भूखंड आहे ज्या ठिकाणी आपण कारवाई करायसाठी आलो आहे. आदिवासी हॉस्टेलच्या बाजूला आदिवासी जागा त्याच्यामध्ये कारवाई करायचा हा आहे. सातबार आहे त्यांचा आणि त्यांचा सातबार हा बघा हा आता सातबार म्हणजे हे तुम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलं ते थांबवण्यासाठी. आता इथे हा सावजी भावजी गावीमधून सातबार आहे. एकच सातबार आहे. तर ही हिस्ट्री तुम्हाला जर सांगितली ना सुरुवातीला सुदाम उर्फ विठ्ठल हिरवळकर आहे. ते समजतं का? साहेब 250 मीटरपर्यंत जो निर्णय झाला आहे त्याच्यामध्ये असं कुठंच म्हटलं नाही की 250 मीटरमध्ये कारवाई करा. 250 मीटरमध्ये ज्या महाराष्ट्राने निर्णय घेतलेला आहे की 250 मीटरमध्ये कोणताही कारवाई करणार आहे. आता मी एकनाथ शिंदे साहेबांची स्टेटमेंट आहे. सर 250 200 मीटरचा शासनाचा जे आहे शासनाचा जे आहे 200 मीटरच्या आतमध्ये ज्या ओपन भूखंड आहे त्या नागरिक सुविधासाठी देण्यासाठी आहे. आणि आम्हीची मागणी गेल्या 40 वर्ष आहेत. आम्ही जपून ठेवले ना साहेब. आम्ही जपून ठेवले यांच्याकडे मागणी. आणि आता तुम्हाला साधं उदाहरण दाखवून देतो या ठिकाणी. आणि आता लेटेस्ट तुम्ही बघा हा कम्युनिटी सेंटर आहे. या 3 विभाजन केलेला भूखंड आहे. परंतु यात आता सिडकोच्या काही प्लॅनिंग डिपार्टमेंट मांडलेले आहे. तर तुम्हाला नाही हे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला दुसऱ्या महत्त्वाची काही गोष्टी दाखवून देतो. संदीप तुम्ही फायला घेऊ फायला यांना मी सांगितलेलं आहे जॉईंट एक्झिक्युटिव्ह ना एक्झिक्युटिव्ह 2 वेळेला सर उपोषण मी केलं इथे बोला. आता ज्या भूखंड हा फायचा ऑडिटरीला खाली करण्याचं धाडस चालू आहे. या ठिकाणी आगरी पोली कराडी भवनचा प्रस्ताव दिलं आहे. सिडकोचे जे अधिकारी यांच्या जागी अनिल पाटील साहेब होते 2012 या ठिकाणी तिथे त्यांनी सांगितलं की साहेब तुमच्याच समाजासाठी इथं आगरी पोली कराडी भवनचा प्रस्ताव आहे. त्या ठिकाणी आदिवासी हॉस्टेल आपल्या समाज वगैरे आणि माझ्याजवळ मानणारा मी एक आहे प्रसन्न जॉईंट नेमच्यासोबत 2 वेळेला आमचं उपोषण झालं. हे सगळं त्यांनी सांगितल्यानंतर इथं आम्ही इन्क्लुजन करून दिलं आहे. गेले 15 वर्ष आम्ही जागा जपून ठेवल्या का तर इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी. आज इथल्या जवळजवळ 95 गावाच्या भूमिपुत्रांच्या जागा संपादित केल्या. पण जागा संपादित करताना इथे आगरी पोलीस कराडी भवनाला भूखंड दिला आरशी दिल्या. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी 5 स्टार हॉटेल करता. मला वाटतं प्लॅनिंगच्या डिपार्टमेंट दिशा मॅडम आहेत त्यांना मी 2 वेळेला सर आता तर लेटेस्ट आहे. मी आता विषय कुठला आहे तुमचं नंतर रिझर्वेशन 5 स्टारला होतंय का तुमच्या आगरी कोळी भवन नव्हतं तो काही विषय नाही ना. आमचा विषय असा आहे की आता जे काही आपण रेसिडेन्शियलला हात लावत नाही. आपण फक्त जे गॅरेजेस आहेत आणि जे काही बोर्डिंगचे अनधिकृत आहेत त्यांना आपण हात लावतो. त्याला काय तुमचा विरोध असायची गरज नाही ना. आमचा सुरुवातीला विरोध काही भूमिका नाही. परंतु जर हे करत असताना न्याय एखाद्या न्याय आम्हाला पण मिळाला पाहिजे. आम्ही इथले पर्टिक्युलर दोन्ही उतरावं. तुमचं आहे बघा तुमचं रिझर्वेशन तिथं कुठलं व्हावं आगरी कोळीचं व्हावं कुठलं व्हावं हे तुम्ही जाऊन तो मुद्दा मांडा. भूखंड क्लिअर झाला म्हणून काही तिथं लगेच 5 स्टार तयार होणार असा विषय नाही आहे. आता तुम्हाला आणि आपण रेसिडेन्शियलवर मामा अजिबात काय करत नाही. आपण फक्त तिथं गॅरेजेस आहेत इलिगल आणि ते होर्डिंग आहेत ते फक्त आज काढतोय आपण. रेसिडेन्शियलला आपण हात पण लावणार नाही. तर तुमचा GR आहे जास्त असं आहे की आपण असं असेल मला लेखी देतो आम्ही तुम्हाला काढून. परंतु हे करत असतो सर आपल्याला सुद्धा कोर्टाने ऑर्डर दिले की बाबा या प्रकल्पाला तुमचं पेमेंट करा. हा शिडकोमधलं तुमचं सामान घेऊन तुमच्या ते त्या टायमाला सुद्धा कोर्टाची ऑर्डर आहे ना. आणि आता सुद्धा जे आमच्या ऑर्डरच आहेत. असं काही नाही तुम्ही मिळून तुलून जर घेतलं फक्त एवढं आम्ही सांगा ना आम्ही हायकोर्टाचे पेमेंट केली होर्डिंग काढतो म्हणताय होर्डिंग काढून घ्या आणि जे गॅरेजेस आहेत ते पण क्लिअर आता गॅरेज आहेतच सगळे काढलेत. आम्ही सर्व काढून टाकले गॅरेज खाली सगळंच केले. पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं पाटील साहेब आम्ही कोणतं काढून घेऊ. बरोबर सर हे पाटील साहेबांनी एवढं कॉपरेट केलं होतं आम्हाला पाहिजे पाडा तुमचं काय आमचं थोडंच आहे. कुठं त्या अधिकाऱ्यांचा आभार मानतो काय एवढं वरिष्ठांसोबत त्या त्या माणसांनी साहेबांनी वेळोवेळी सहकार्य केलं. तुम्ही काय टेन्शन
धन्यवाद. चांगलंच आहे पण मग ते नाही पण तुमचं आता हे गॅरेजेसचं निघालं निघाले खाली गेले ट्रक्स उभे असते आपण आपल्या नाही हे ट्रक निघतील आता ते गॅरेज बंद झालं की ट्रक जातील आपण सगळं खाली गेलं तर हे आहे ना ही कधीपर्यंत काढणार तुम्ही किती तासात काढणार एका दिवसात होणार नाही. तुम्ही द्यावं लागेल 24 आवर्स रोजी आता बंद करा रोजी रोटी मला नका चालू रोटी लाईव्ह चालू आहे लोकांच्या रोजीरोटीचा आहे आपला काय विषय नाही. आजचा दिवस यांना जाऊ द्या उद्या चालू करू आता आज उद्या काढू आम्हाला पण थोडं समजून घ्या तुम्ही आणि तुम्हाला समजून आम्ही विड्रॉ करतो आम्हाला पण समजून घ्या चालू करतो आम्ही. कोण जबाबदार आहे आपल्यापैकी कोण जबाबदार आहे आहोत ना आम्ही सगळे सर्व जिम्मेदारी घेतो आम्ही सगळेच आहोत. सामानाचे नाचून देण्यापेक्षा एक दिवस द्या त्यांना पुढे म्हणजे व्यवस्थित उतरवता येईल बाकी काय दुसरं सामानाची नाचून देण्यापेक्षा उपयोगी येईल त्यांना ते. पाठच्या साईडचं चालू आहे म्हणजे पाठच्या साईडून चालू आहे तिकडे समोर आहे ना पूर्ण खाली करायला घेतो इकडचं पूर्ण गाडी खाली हेच आहे फक्त एवढा होता गाड्या हा काढला सगळं खाली केला सर्व खाली केलं पाटील साहेबांशी बोलणं झालं पाटील साहेबांच्या गॅरेज बिरेज आम्ही सगळं तर मागणी एवढंच राहील का आर्थिकची मागणी आहे गेल्या 20-25 वर्षातून या ठिकाणी ते विषय आहे का तो विषय तो आहे का आपण तो घेऊ आपण आम्ही ते बघू आपण नंतर आता जे आहे ते करून घे ना सांगितलं परवा नाही शब्द तू आता उद्या तर परवा उद्या चालू करण्यात उद्या चालू करणार तुम्हाला देतो ना आम्ही यंत्रणा आम्ही देतो ना बरं तुम्ही बाजूला
ऑनलाईन दाखवलं तरी मच्छिंद्र थोडं बाजूला लाईव्ह नाही चालेल. अरे बाबा अल्लाह हां बोलू ना. हां सर बरोबर आहे. हां अच्छा बोलो ना. मैं पुलिस स्टेशन में हूँ, थोड़ी देर के बाद फोन करूँ. त्याची जागेचा काय संबंध तो स्वतःच गेला. हाँ तो ठीक है ना, मेरे को थोड़ा आधा घंटा जाएगा. 7-12 त्याचे नाव आणि कोर्टात पण जातो लोकायुक्तामध्ये घोषणा आणली त्याचा काही संबंध नाही. जागा कोणाच्या नावची आहे ठरवणारा विषय आपला नाही ना. लोकायुक्तांनी जर सांगितलं आपला विषय झालेला आणि लोकायुक्तांनी जर सांगितलं 4 काढून जर 4 आपल्याला काढावं लागतं. आणि सर हा जो आता कातकरवाडी इथं टाकलेला आहे हा यांचा 7-12 इथं स्वतःचा आणि होल्डिंग जो बोर्ड आहे आदिवासी वाड्यांचा तो इथे आहे. 7-12 मालकीचा आहे, त्याचा 7-12 पण इथे आहे आणि त्यांच्या मालकीचे सगळे पेपर आहे. जशी आता दाखला पण मोठं सेंटरचा पण त्यांचा दाखला आहे. ज्या आवड टॉपिक तुम्ही स्वतःही घेतात विद्यार्थ्यांच्या सेंटरनी अशा पद्धतीचा त्यांचा पण क्लिअरेशन दिलं आहे कसा ही जागा जी मालकी आहे ती आदिवासी वाड्यांची टोटल वारसदारी इथे आहे आणि पूर्ण क्लिअर कट चार्ट आहे. तर आपण त्या ठिकाणी कसं काढू मोबाईल डावर नाही याचा मोबाईल डावरचा हा 7-12 स्वतः इथे स्थानिक पण दिलेलं आहे कंपनीला मोबाईल डावर काढून 2 दिवसाचे हा मोबाईल अरे 2-3 दिवस नाही रे बाबा, आम्हाला लोकांना कम्प्लायन्स रिपोर्ट द्यायचा आहे. हे आमच्या जास्त काम नाही. 2 दिवसाला 4 होल्डिंगचे मोबाईल टावर काढणार का? बोलो ना मायाला बोलो ना. लोक समोर मायाच आहे, मायाच आहे तो. आमचं बी काय फोटो बिडी गेली का हे काय नाही?
वरिष्ठ बोलल्यानंतर आम्ही नाही बोलतो. शेवटी फोटो कॉल आहे ना. आपल्या ब्रिजवर कधी दिसेल मी गाडीवर पडलो होतो लक्ष देत मला सोडून जाऊ नको. हा ब्रिज हा इथला एक ब्रिज संपतो हा छोटा रस्ता खालचा सिग्नल नाही नाही अजून लक्ष नाही जावं लागा ही फिरवा तिकडे तुम्हाला पाठवतो मी कुठची भेटावं स्टेटमेंट साधारण आमचं तिकडे आवडायला मजा कट करूया नंतर आपण एक शेवटचा मित्र बोलतो तिकडे जायचं एक मिनिट नंतर एक छोटी लागेल. यानंतर पोलीस उपायुक्त या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी येथील नेत्यांशी चर्चा केली आणि पुन्हा एकदा जे बांधकाम अनधिकृत आहे जे व्यावसायिक आहे ते काढण्याची त्या ठिकाणी त्यांनी विनंती केलेली आहे. अजून देखील काही निर्णय झाले नाही परंतु येथील पदाधिकारी सातत्याने ही बांधकामं तोडू नका ही नियमित करण्यात येथील करावी
परंतु पोलिसांनी असं सांगितलं की या ठिकाणची जी बांधकामं आहेत ती व्यावसायिक आहेत, ही कुठल्याही गरजेपोटी घरं वगैरे आम्ही तोडत नाही किंवा रेसिडेन्शियल जी राहती घरं वगैरे तोडत नाही. जी कारवाई होणार आहे ती सर्वथा फक्त कमर्शियल जे असेल त्यांच्यावरच करण्यात येईल आणि तसं करावंच लागेल. सुदाम पाटील यांनी त्यावेळी बोलून दाखवले की हे थांबवलं पाहिजे, परंतु त्यांनी सांगितलं की कोर्टाचं सगळं आहे, कोर्टाच्या आदेशाने हे सगळं होत आहे. त्यावेळी सुदाम पाटील यांनी सांगितलं की मग कोर्टाच्या आदेशाने तर मग सिडकोला देखील पेमेंट करायला सांगितलेलं आहे प्रकल्पग्रस्तांची, ते पेमेंट का केलं जात नाही, मग तेव्हा कोर्टाचा आव्हान होत नाही का? परंतु हा युक्तिवाद बाजूला राहिला, परंतु हे जे होर्डिंग्ज आहेत किंवा मोबाईल टावर जाऊन ही गॅरेज ही काढावी अशी सातत्याने विनंती केलेली आहे. आणि जवळपास पदाधिकाऱ्यांनी देखील सांगितले की जी म्हणजे होर्डिंग्स असतील किंवा गॅरेज असतील ही काढण्यात येतील, स्वतःहून काढतील, तुम्ही त्यासाठी वेळ द्यावी अशी मागणी केलेली आहे. बघूया शेवटला काय होतं, त्या संदर्भातली शेवटची आपण अपडेट आपल्याला देऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रल्हाद गायकवाडसह सागर राजे, प्रभात न्यूज करता कळंबोली. धन्यवाद.